जनता यांच्या बरोबर आम्ही आहे, त्याकरता आम्ही अहोरात्र धडपड करतो। परंतु आपल्या तालुक्यातले अज्ञान काही गरीब किंवा दाखाना म्हणा या अधिकाऱ्याच्या लोक घाबरतात इकडं आमच्या बरोबर येण्याला। परंतु राशन तुम्हाला ज्याही समस्या असन मध्ये जर तुमच्याकडून कोणी पैसे घेत असन 200 रुपये 500 रुपये ही हप्तेखोरी आपल्याला या तहसील कार्यालयाची बंद करायची आहे। पंचायत समिती असो, एटीएम ऑफिस असो, तहसील कार्यालय असो, कुठलंही ऑफिस असो, आम आदमी पार्टीशी आणि भीम आर्मी कार्यकर्त्याचा संपर्क तुम्ही साधला तर तुमच्या समस्या सॉल्व्ह करू। फक्त तुम्हाला जे समस्याधारक आहे यांनी फक्त आमच्या संपर्कात येणे आणि आमच्या बरोबर थांबणे हे गरजेचं आहे तुमच्या समस्या करता। तर मित्रांनो हे समजून घ्या, आतापर्यंत तुम्हाला खूप अडचणी आणल्या आणि इथं सर कमीत कमी बोरसे गुरुजी काळे साहेबांना तर काल इंटिमेशन दिलीच, पण इथं आतापर्यंत खूप मनमानी चालू आहे। आता इथं आपण लोकशाही जिवंत केलेली आहे आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये, तर राहिलेली परत आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये पार पाडणारच आहे। परंतु इथली जी हप्तेखोरी आहे, जी अडवणूक चालू आहे, संजय गांधी निराधार असो, चाहे पुरवठा विभाग असो, कुठलाही टेबल असो, इथं कमीत कमी 10 ते 15 मुलं या पपुलवाडनं पुरवठा विभागाला 2-4 कॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून ठेवलेले आहे, अनाधिकृत आहे। त्यांचे ऑर्डर द्या म्हणलं, ऑर्डर दाखवा म्हणलं, ते ऑर्डर पण दाखवत नाही। यांनी आम्हाला त्वरित ऑर्डर उपलब्ध करून द्यावा। किती लिगली कर्मचारी तुमच्याकडे आहे आणि जे टेबलला जे नोकऱ्याला कंटिन्युएशन मध्ये आहे हे 2 वाजल्याच्या नंतर टेबल सोडून इथून चालल्या जातात, हे अब्सेंट राहतात आणि गरीब जनता तालुक्यातली ही त्रस्त होते। तर ही एक दुःखदायक बाब आहे। यापुढे इथून तहसीलदार महोदयाने देखील दखल घ्यावी आणि प्रत्येक टेबलचा कर्मचारी 6 किंवा 5:30चा जो टाइम असन ऑफिस टाइम मध्ये त्यांना टेबलवर ठेवण्याची कृपा करावी। ही एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।